हॅलो सोपान, इंदुमती तू अगं कुठे आहेस? तू विचारलीस का काय मला? तसं नाहीये सोपान. तसं नाही. अगं इतक्या दिवसात तुम्हाला भेटायला आली नाही, एक फोन बी केला नाही. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते सोपान. सध्या इथे काय चाललंय याची कल्पना नाहीये तुला. काय आकाश पाताळ एक झाले काय? बाळशास्त्राचा खून झाल्यापासून तो इन्स्पेक्टर विक्रांत भोसले माझ्या मागे कुत्र्यासारखा लागला होता. अजूनही आहेच. मला वाटलं होतं की त्या अभिमानला शिक्षा जाहीर झाली की मी बाहेर पडू शकेन. त्या अभिमानला शिक्षा जाहीर होण्याआधीच त्या विक्रांत भोसलेनी त्याला पळून लावलं. अगं तू हिंदू आहेस, हिंदुमतीची शक्ती आहे तुझ्याकडं, तू कशाला भीती आहेस? धिंड निघाली तेव्हा इंदूच होती सोपान. पण एवढ्या लोकांसमोर इंदूचं काही चालत नाही. इतके सगळे लोक कशाला जिथे ठेवलेस? एक शस्त्र गेला की सगळे दुबळे होतात. तो दुबळे आहेत त्यावर त्यांच्यावर हल्ला कर, तर एकत्र आलं की त्यांचं बळ वाढेल. इथे पोलिसांच्या हाती लागून धिंड निघायची वेळ आली आहे माझ्यावर. धड लपायलाही जागा नाहीये मला कुठे. तो इन्स्पेक्टर विक्रांत भोसले कधी येऊन पोचेल माझ्यापर्यंत? अगं मी इथं असताना कशाला घाबरतेस तू? तू इकडे ये. काय वाड्यावर तुला कळतंय काय बोलतोयस ते? अगं पोलीस आहेत ते, सगळे जग धुंडाळतील, पण शास्त्राच्या वाड्यावर संशय येणार नाही त्यांना. हिंदुमती आणि शास्त्राच्या वाड्यावर. हिंदू हल्ली तर माझंच राज्य चालतंय. बिंदास ये. म्हणजे हे बघ, दिने गेलाय मुंबईला मधुकडं, आणि त्या इष्ण्याचं काही खरं नाही. त्याचं वेळापत्रक मला चांगलं पाठ आहे, आणि दिने यायला बरेच दिवस आहेत. सगळ्या शास्त्रांचा मुर्दा पडायला वाड्यात की दुसरी चांगली जागा नाही. चल निघून ये. विचार कसला करतेस? अगं किती दिवस तुला पाहिलेलं नाही मी खुळा झालोय ग, खुळा झालोय. येतेस ना? ठीक आहे, बघते. इंदे इंदे सोपान बोलतोय त्यात तथ्य आहे. ज्या शास्त्रांमुळे इंदुमतीची थिंड निघाली, तिचा अपमान झाला, त्याच वाड्यात राहून एक शास्त्राला संपवण्यासाठी यापेक्षा वेगळी चांगली जागा कुठली असणार? सुडाची धग जिवंत ठेवली ती त्या वाड्यानेच. शास्त्र्यांचा शेवट शास्त्र्यांच्याच वाड्यात. सद्गुरु 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 साईनाथ, कधी होणार माझी कामं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. नमस्कार. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? वारकरी आहे. बर. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालोय. हा. तहान लागली, घर दिसलं,
थोडं पाणी हवं होतं. पाणी हवंय प्यायला? हो. आता आणतो. हा विठ्ठल विठ्ठल. घ्या. वाडा पाहिला आणि सारखं वाटू लागलं की हे वाड्यावर कुठेतरी येणं झालंय. कोण कोण राहतं इथं? कुणाचा वाडा हा? दीनानाथ शास्त्रींचा हा वाडा आहे. ते मुंबईला मुलाकडे गेले. बर. सध्या मी आणि एक आजोबा असे दोघच जण राहतो या वाड्यात. आणखी कोण कोण राहतं इथं? आणखी कोणी नाही. का हो? सहज म्हटलं, इतका मोठा वाडा आणि त्या वाड्यात फक्त तुम्ही दोघ जण. राग येणार नसेल तर एक सांगू? सांगा ना. वारकरी आहे मी, पण थोडस ज्योतिषही जाणतो. बर. लांबून वाडा पाहिला आणि सारखं वाटू लागलं की या वाड्यात कुणीतरी, म्हणजे वाड्यातील नव्हे पण तिराईत एका बाई माणसाचा वाड्यात वावर आहे. म्हणून विचारलं कोण कोण राहतं इथं. नाही नाही, शक्य नाही. हा? शक्य नाही. बाई माणूस तर मुळेच शक्य नाही. द्या. झालं तुमचं? आणखी काही सेवा करू? आभारी आहे. या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. हा माणूस ज्योतिषीपेक्षा चांभार चौकशा करणाराच जास्त वाटतो. याला काय करायच्यात? वारकरी म्हणवतो ना, मग याला काय करायच्यात या चौकशा? मालकांच्या कानावर घातली पाहिजे ही गोष्ट. हो 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 हो. शुभ्रा, शुभ्रा, किती वाजतोय हा फोन? विसरला वाटतं दादा. शुभ्रा, थँक गॉड तू फोन उचललास. आधी हॅलो. काय ग? कोणाचा फोन होता? काही नाही, कट झाला. प्रिया. आधीचा फोन प्रियाकडे. आदिनाथ घरी फोन विसरून गेल्यात म्हणजे 100 वेळा वाजेल आता हा दिवसभर. प्रिया. करते मला फोन. हॅलो. हॅलो, मी विष्णू काका बोलतोय. हाय विष्णू काका, कसा आहेस? काय म्हणतोयस? हे चांगलं आहे. म्हणजे मी फोन केल्यानंतर माझी चौकशी कर. तुला इथे येऊन बघावंसं वाटत नाही विष्णू काकाला? ए विष्णू काका, निदान माझ्यावर तरी असले आरोप करू नकोस. मला जेव्हा जेव्हा आजोबांची आठवण येते तेव्हा तेव्हा मी वाड्यावर येते की नाही? हा, आता आजोबा आपल्या जवळ आहेत म्हटल्यानंतर विष्णू काकाची काय आठवण करायची नाही का? काय रे? अगं नाही ग, मी गंमत केली. बरं, मालक काय करतायत?
आजोबा आहेत, पण प्रथमेशला फिरायला घेऊन गेले. प्रथमेश पण आलाय का? मग काय विचारूच नकोस. प्रथमेश आला की मालक त्याच्याबरोबर खेळण्यात इतके दंग होऊन जातात की त्यांना कशाचंच भान राहत नाही. अगदी लहान मूल होऊन जातात. बरं विष्णू काका, अचानक फोन केलास, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? एक मोठा प्रॉब्लेम माझ्या डोक्यावर सोडून गेलेत मालक. अगं गेल्या 7 जन्मात मी केली नसेल अशी सेवा केली आहे आणि गेल्या 7 जन्मात मी दिली नसतील इतक्या प्रश्नांची उत्तरं गेल्या 4 दिवसात दिली आहे. मालकांना सांग, एक वेळ वाडा सांभाळणं सोपं आहे, पण या सोपान काकांना सांभाळणं म्हणजे बाबा रे. अगं फोन जवळ सतत घुटमळत असतात. सोपान आजोबा? हो ना. जगातल्या कुठल्या माणसाशी त्यांना त्या फोनवरून बोलायचं असतं देव जाणे. ए हा विष्णू काका, तुला जर माहित असेल तर मला जरा सांगशील का एक गोष्ट? कसली ग? आपला प्रथमेश 4-5 दिवस वाड्यावर आला होता बघ, तेव्हा तो काही वेगळं वागला होता का? नाही, असं काही जाणवलं नाही. हा, तो पार्वती वहिनींच्या फोटो खाली जाऊन सारखा बघत बसायचा आणि पार्वती वहिनी म्हणायचा, एवढं आठवतंय. आणि हा, एकदा मालक सोपान आजोबांना ओरडत होते, तुम्ही प्रथमेशच्या वाट्याला नाही जाल तर बरं, असं काहीतरी बोलत होते, एवढं आठवतंय. ओके. अरे हो, ज्याच्यासाठी फोन केला ते सांगायचंच राहिलं. काल एक माणूस इथे येऊन गेला, पंढरीचा वारकरी असावा असं वाटत होता. काय बरं त्याचं नाव मला आता आठवत नाही नेमकं. काहीतरी देवाचंच नाव होतं, असं विठ्ठल वगैरे असं काहीतरी. मला ना तो थोडा विचित्र वाटला. हेच मला मालकांना सांगायचं होतं. तू एक काम कर, मालक आले ना की त्यांना संध्याकाळी फोन जवळ थांबायला सांग. मी संध्याकाळी फोन करणार आहे. ठीक आहे. हां बरं, आता ठेवू फोन. बाय. बर. मला याच्या भविष्याची खूपच चिंता वाटायला लागली. साहेब कशाला चिंता करताय? त्याला सांगू, आता तुझ्या भविष्याची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. यापुढे तुझ्या भविष्यात काय काय होणार याची काळजी तू नाही, आम्ही करणार आहोत. बर, मला एक सांग, याच्या कुंडलीमध्ये सुटकेचा योग कधी ठेवायचा? कधी? ज्याच्या कुंडलीत परमेश्वर आणि यशवंतराव सरंजामे हे 2 ग्रह आले असतील तर त्याच्या नशिबात लवकर सुटका नाही. चला चला चला, कामाला लागूया. एका माणसाची कुंडली मांडू आणि त्याचे ओरिजिनल ग्रह फिरवून आपलं भविष्य खरं करू. मोठमोठ्या ज्योतिषांना हे जमत नाही बरं का. हाच फरक आहे साहेब त्यांच्यात आणि आपल्यात. ते फक्त भविष्यात काय होणार तेवढंच सांगतात आणि आपण भविष्याबरोबर वर्तमानात काय होणार हे देखील सांगतो. आजचं त्याचं भविष्य काय सांगतंय ते ऐक. दिवसभर तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत राहाल. आपलं कुणीतरी अपहरण केलं असं सतत तुम्हाला वाटत राहील. 2 ग्रहांच्या मधून दिवसभर तुमची सुटका नसेल. कितीही प्रयत्न केलात तर या भविष्याशिवाय
या ज्योतिषाशिवाय तुम्हाला पर्यायच नसेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली, सगळं कसं आपल्या प्लॅन प्रमाणे चाललंय. आता त्याची सुटका नाही. ज्योतिषाचार्य यशवंतराव सरंजामे आला का ग दादाचा फोन? नाही ना अजून. आला का गाडी? नाही आल्यात अजून. अगं अहो पण काय झालंय आई? गेल्या तासाभरात 5 विचारताय मला तुम्ही. अगं वाजलेत बघ किती शुभ्रा. आणि का कोणास ठाऊक मला संध्याकाळपासून फार अस्वस्थ वाटतंय ग. नको नको ते विचार येत आहेत डोक्यात. आई पण एवढा उशीर त्यांना होतोच आणि त्यांची एक मीटिंग होती. कदाचित तिथेच उशीर झाला असेल. अगं पण त्याला एक साधा फोन का करता येत नाही? 1000दा त्याला सांगितलं एक फोन करायचा की मी इथे इथे कामात अडकलोय, मला एवढा उशीर होईल, विषय संपला. उगीच घरच्यांचा जीव टांगणीला लावायचा. त्याला आता येऊ दे, मी चांगली खर्चावणार आहे आज त्याला. उद्यापासून तो कुठे जातो, कधी येतो, सगळं मला कळलं पाहिजे. मीटिंगा फिटिंगा ठरल्या तरी त्यांनी घरी फोन करून कळवलंच पाहिजे. आई जरा हायपर होऊ नकोस. थांब तू जरा गप्प बस बाई. स्वप्नील होता का त्याच्या बरोबर? थांब मी फोन करते. माझं काही कशातच लक्ष लागत नाहीये आई. नॉट रिचेबल आहे आता. मग कदाचित दोघं एकत्रच असतील, मीटिंगमध्ये असतील म्हणून फोन बंद करून ठेवला असेल. काय कुठे होती मीटिंग ते तरी काही बोलला होता? मुंबईत नाही आहे एवढं म्हणाले. अरे देवा. मुंबई बाहेर कोणाबरोबर? काहीच माहित नाही ग. काहीच कसं सांगत नाही? असं का करतो हा आधी? छे. ऐका ना, आधी अजून आला नाहीये हो. मग फोन कर ना त्याला. मोबाईल घरी विसरून गेलाय. ऑफिसमध्ये फोन करतोय तर काही कोणी उचलत नाहीये. स्वप्नीलचा फोन नॉट रिचेबल. मला खूप काळजी वाटते हो. अगं कित्येक वेळा तर रात्री 2:30 वाजता येताना सुद्धा मी पाहिलंय. तो आला नाही याचा एकच अर्थ कसा काय लावतेस तू? मला माहित नाही पण मला खूप घाबरल्यासारखं होतंय. कारण तू मनामध्ये एक गोष्ट पक्की धरून ठेवलीस की त्याला काहीतरी झालंय म्हणून. माझी खात्री 100% खात्री त्याला काही झालेलं नाही, नॉर्मल आहे. अगं या ITच्या लोकांचं असंच असतं. इथे जरी रात्रीचे 2:30 वाजले असले ना तरी तिथे दिवस असतो, त्यांचं रुटीन काम चालू असतं. आणि तो जर एखाद्या कामामध्ये अडकला असेल ना तर काम पूर्ण झाल्याशिवाय तो नाही येणार. पण मग एक साधा घरी फोन करायचा ना. काही वेळा माणसाची परिस्थिती अशी असते की त्याला कितीही म्हटलं तरी फोन नाही करता येत ग, जमत नाही. आणि तू नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार कर. आणि तो आल्यावर त्याच्यावर लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू करू नकोस. शांत राहा, धीर धर, शांत राहा.